नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहायचं आहे आपल्याला लिनियर कॉन्ग्रुअन्स. बघा लिनियर कॉन्ग्रुअन्स काय असतं की फर्स्ट आपण पाहूया की काही मुलांना हे समजलं नसेल की कॉन्ग्रुअन्स काय असतं. मी फर्स्ट इकडे सांगतो बघा कॉन्ग्रुअन्स की तुमच्याकडे कॉन्ग्रुअन्स म्हणजे काय की ए इज कॉन्ग्रुअंट टू बी मॉड्युलो एन. ओके, हे ए इज कॉन्ग्रुअंट टू बी मॉड्युलो म्हणजे काय की हे n जो आहे n डिव्हिजिबल बाय या दोघांचा डिफरन्सला काय झाला पाहिजे, तो डिव्हिजिबल झाला पाहिजे. बघा a इज कॉमन टू b मॉड्युलो n, दॅट मीन्स काय n इज डिव्हिजिबल बाय a मायनस b. परत बाय डेफिनेशन जर गेलो आपण डिव्हिजिबिलिटीच्या तर काय मग इथून आपल्याला डिव्हिजिबल डेफिनेशन काय तरी तुम्ही a डिव्हिजिबल बाय b असेल तर दॅट मीन्स b इक्वल टू a इनटू सम कॉन्स्टंट k फॉर सम इंटिजर k. तर सिमिलरली काय तुमच्याकडे a मायनस b इक्वल टू n k फॉर सम इंटिजर k. हे झालं तुमच्याकडे. परत तुम्हाला इथून a b च्या व्हॅल्यू काढू शकतो आपण. हे झालं तुमचं म्हणजेच काय की a आणि b च्या डिफरन्सला कोणाची इक्वल येईल बरं, n ला काहीतरी कॉन्स्टंट म्हणजे इंटिजर मल्टिप्लाय करून जो डिफरन्स येईल तो काय असेल तुमच्या n k च्या इक्वल असेल. हे झालं तुमचं काय, दिस इज कॉन्ग्रुअन्स. बघा फॉर एक्झाम्पल मी इथे एक्झाम्पल घेतो की 9 इज कॉन्ग्रुअंट टू 3 मॉड्युलो 5 मॉड्युलो 6. इट इज ट्रू. तर हे ट्रू आहे की नाही चेक करायचं आपल्याला की हे दोघांचा. आता डायरेक्टली बघायचं असेल तर काय करा, 9 मधून 3 झाला किती राहिले 6 6 ला डिवाइड करतो यस. परत सपोज मी असं म्हणलो की 3 इज कॉन्ग्रुअंट टू 3 मॉड्युलो 100 तर हा होतो का बघायचं. 3 मायनस 3 0 आणि 0 100 ला डिवाइड करतो म्हणजे 100 0 ला डिवाइड करतो. म्हणजे काय झालं तुमच्याकडं की याला जर आपल्याला डेफिनेशनच्या थ्रू जायचं असेल तर काय करावं लागेल, इथं 6 डिव्हिजिबल बाय दोघांचा डिफरन्स किती 9 मायनस 6 9 मायनस 3 a मायनस b. तर 6 डिव्हिजिबल बाय 9 मायनस 3 म्हणजे याला काय करू शकतो आपण 6 डिव्हिजिबल बाय 6 आहे. परत आपल्याला बाय डेफिनेशन जायचं काय करावं लागेल, हा 6 इथं इंटू 6 इंटू काहीतरी कॉन्स्टंट k घ्यावा लागेल आपल्याला. तो सम इंटिजर कोणता असेल 1 म्हणजे k ची व्हॅल्यू इथे किती येईल 1. अशा पद्धतीने आपलं हे डेफिनेशन वापरलेले आहे आपण. आता तुम्हाला समजले असेल नेमकं कॉन्ग्रुअन्स काय आहे. कॉन्ग्रुअन्स अजून एक एक्झाम्पल घेतो मी की 100 इज कॉन्ग्रुअंट टू मॉड्युलो 15 तर इथे किती 10. इट इज ट्रू. बघा इथं हे 100 इज कॉन्ग्रुअंट टू 10 मॉड्युलो 15 म्हणजेच काय तुमची 10 आणि 15 जे आहे दोघांची व्हॅल्यू सेम आहे. म्हणजे तुम्ही 10 ला आता 10 बघा याला जर मी डिवाइड केलं 15 ने म्हणजे याचा मी असा होता ऍक्च्युअली की तुम्ही काय करा की हे जे 100 आहे हे 100 ची व्हॅल्यू मॉड्युलस पण 15 च्या दुनियात 10 असतो. बघा काय असेल मॉड्युलस 15 च्या दुनियात 10 आणि 100 एकच आहे, वेगवेगळे नाही. जसं आपला 10 आणि 100 आपल्या दुनियात आहे का सेम नाही. पण जर मी मॉड्युलसची दुनियात गेलो तर हे दोन्ही पण काय आहे की 100 आणि 10 दोन्ही पण इक्वल आहे. म्हणून आता इथून काय जर हे जर प्रूव्ह करायचं असेल तर हा 10 जो इकडे 100 मधून 10 गेला 90 आणि 19 ला काय होतो, हा 90 ला 15 ने डिवाइड होतो. ठीक आहे, हे झालं तुमचं काय, हे अशा पद्धतीने हे झालं कॉन्ग्रुअन्स. जर ज्यांना समजलं नसेल आता समजलं असेल नेमकं काय चालू आहे. आता बघा आपल्याला काय करायचं आहे लिनियर इक्वेशन. आणि तुम्हाला परत विचारलं असेल की डायफॉटिक इक्वेशन काय असतं. मी इथं एकदा हे करून देतो तुम्हाला. बघा डायफॉटिक इक्वेशन काय असतं की x प्लस by इक्वल टू c. तुम्हाला जर विचारलं एक्झाम्पल मध्ये एमसीक्यू मध्ये की डायफॉटिक इक्वेशन कसं असतं x प्लस by इक्वल टू c आणि लिनियर कॉन्ग्रुअन्स कोणतं असतं की x इज कॉन्ग्रुअंट टू b मॉड्युलो n. हे झालं लिनियर कॉन्ग्रुअन्स आणि हे झालं डायफॉटिक इक्वेशन. आता मी दोघात कम्पेअर करून देतो तुम्हाला म्हणजे समजून जाईल. बघा इथं मी घेतो पहिलं डायफॉटिक इक्वेशन दिसत असेल सगळ्यांना. नाही घेतो लिनियर कॉन्ग्रुअन्स. तर डायफॉटिक इक्वेशन जे आहे फर्स्ट डायफॉटिक इक्वेशन कसं दिसतं x प्लस by इक्वल टू c. ओके, आणि लिनियर इक्वेशन कसं दिसतं x इज कॉन्ग्रुअंट टू b मॉड्युलो n. बघा दोघात डिफरन्स सांगतोय मी.
त्याच्यानंतर बघा सेकंड डिफरन्स काय याच्यात की ax plus by इज इक्वल टू c ला सोल्युशन कधी असेल बरं GCD ऑफ a and b इक्वल टू d. हा जीसीडी काय तुमचा जीसीडी ऑफ ए आणि बी चा जीसीडी किती डी आहे आणि तो कुणाला डिव्हिजिबल पाहिजे सी ला तरच ह्याला काय असेल सोल्युशन असेल त्याचं सोल्युशन. आता सिमिलरली जो आहे हे ए इज कॉमन टू बी मॉड्युलो एन ला मी डायफॉटिक इक्वेशन मध्ये कन्वर्ट करू शकतो. बघा कसं करू शकतो की ax प्लस मी इथं इथे लिहितो बघा इथं हा दिसत असेल इथं मी इथं शॉर्ट मध्ये लिहून घेतो. तुमच्याकडे काय x इज कॉमन टू b मॉड्युलो n आहे. बाय डेफिनेशन जर गेलो तर काय n इज डिव्हिजिबल बाय ax मायनस b. बाय डेफिनेशन बघा ax इज कॉमन टू b मॉड्युलो n. बघ डेफिनेशन प्रॉपर्ली कॉमन तर काय n डिव्हिजिबल बाय x चा आणि b चा डिफरन्स. परत सिमिलरली काय इथं बाय डेफिनेशन पर डिव्हिजिबिलिटी वापरली तर काय ना x मायनस b इक्वल टू बघा ax मायनस b इक्वल टू n ला काहीतरी सम कॉन्स्टंट मल्टिप्लाय करावं लागेल तर n इंटू मी जो k घेणार होतो k च्या जागी काय घेतो y. y म्हणजे एक इंटिजरच आहे. ठीक आहे. आता बघूया की ax मायनस b आहे तो पलीकडे पाठवू x आणि हा ny जो आहे इकडे आणू ny इक्वल टू b. बघा हे डायक्रोटिक इक्वेशन झालं की नाही बघा कसं येईल तर x प्लस मायनस n इंटू y इक्वल टू b. x प्लस मायनस n y इक्वल टू b. बघा इथं n च्या जागी काय येईल b च्या जागी काय येईल तर कंपेअर केलं तर b च्या जागी मायनस n c च्या जागी b आणि ax च्या x. म्हणजे हे झालं तुमचं डायक्रोटिक इक्वेशन लिनियर इक्वेशन कन्वर्ट इनटू डायक्रोटिक इक्वेशन. तुम्ही एकदा परत बघा हे व्हिडिओ तुम्हाला समजून काय केलं की फक्त काय डेफिनेशन वापरलेलं डेफिनेशन मधून काय केलंय की एव्हरी लिनियर इक्वेशन इज अ डायक्रोटिक इक्वेशन. म्हणजे प्रत्येक डायक्रोटिक इक्वेशन काय असते तुमचं एव्हरी लिनियर इक्वेशन इज काय असते डायक्रोटिक इक्वेशन. आणि तुम्हाला माहिती आहे नंतर आपण पाहिलेले एक्झाम्पल डायक्रोटिक इक्वेशन कसं सॉल्व्ह करतो ते आपण. मग मी हे काय करतो आता हे रफ करतो. आता बघा की फर्स्ट दिस इज अ सेकंड. मग याचं इक्वेशन कसं कन्वर्ट केलं आपण सेकंड ax मायनस ny इक्वल टू b. हे झालं तुमचं डायक्रोटिक इक्वेशन. याच्यानंतरचं सोल्युशन कसं असेल बघा याचं सोल्युशन सांगा. कंपेअर केलं डायक्रोटिक इक्वेशनचं काय तर जीसीडी ऑफ ए बी. तर ए बी ची व्हॅल्यू कोण आहे ए आणि बी चं काम कोण करतो आता n करतो. मग जीसीडी ऑफ a and n इक्वल टू d आणि तो कुणाला डिव्हिजिबल पाहिजे बघा इथं कोण होतं c होता c ला डिव्हिजिबल c च्या जागी कोण आहे आता b आहे. मग जो d असेल तो जीसीडी तो कुणाला डिव्हिजिबल पाहिजे b ला तर त्याला काय भेटेल सोल्युशन. समजलं काय केलं आपल्या लिनियर इक्वेशनला डायक्रोटिक इक्वेशन मध्ये कन्वर्ट केलं. डायक्रोटिक इक्वेशनला जसं सोल्युशन भेटतं तसंच आपल्याला लिनियर इक्वेशनला सोल्युशन भेटेल. हे ठीक आहे इथपर्यंत. आता नेक्स्ट जो आहे आता यांचे सोल्युशन कसे काढतो आपण. याचं सोल्युशन कसं काढतो इक्विल अल्गोरिथम नुसार जीसीडी काढणे आणि जीसीडी नुसार परत त्याचं सोल्युशन काढणे. याचं पण सेम तसंच करावं लागेल. मग इक्विल अल्गोरिथम नुसार त्याचं सोल्युशन काढावं लागेल. ते कसं काढतो आपण पाहिलेलं आहे आज पण पाहणार आहोत. त्याच्यानंतर बघा याचे जे आहे अदर सोल्युशन कसे असतील ना अदर सोल्युशन तुमच्याकडे x नॉट आणि y नॉट भेटला. x नॉट आणि y नॉट आपण डायरेक्ट इक्विल अल्गोरिथम नुसार काढतो. x नॉट आणि y नॉट भेटल्यानंतर तुमचा जो x असेल अनदर सोल्युशन काय असतो x नॉट प्लस किती b अपॉन d b अपॉन d इंटू t. हा झाला तुमचा काय अनदर सोल्युशन. त्याच्यानंतर बघा दुसरा काय असेल y इक्वल टू y नॉट मायनस a अपॉन d इंटू t. हा झाला तुमचा अनदर सोल्युशन. ठीक आहे. हे झाले दोन सोल्युशन तुमचे. आपल्याला याचा काही गरज नाही. आपल्याला फक्त x ची व्हॅल्यू काढायची आहे. सोल्युशन म्हणजे काय की तुमची x ची व्हॅल्यू फाइंड करणे पुट करणे दिस इज सोल्युशन. मग इथं जो आहे तुमचं टार्गेट काय असेल आता की x ची व्हॅल्यू काढणे. मग x ची व्हॅल्यू काढण्यासाठी फर्स्ट x नॉट पाहिजे. बघा इथं हे जे आहे आपल्याला हे y ची व्हॅल्यू काढायची गरज नाही कारण आपल्याकडे ह्या इक्वेशन मध्ये y नाहीच आहे. मग इथून तुमचं अनदर सोल्युशन काय आहे ना तिसरा सोल्युशन तुमच्याकडे x नॉट भेटलेला आहे तर x इज इक्वल टू काय ना बघा इथं b च्या जागी कोण येईल आता प्लस b च्या जागी कोण येईल बघा b च्या जागी कोण x इक्वल टू
एक्स नॉट प्लस एन अपॉन डी इंटू टी. बीच्या जागी कोण येणार आता एन. हे झालं तुमचं सोल्युशन. चला आता आपण एक्झाम्पल पाहूया. हे झालं सोल्युशन. आपल्याकडे फर्स्ट एक्झाम्पल आहे 25x. मी हा एक्झाम्पल एकदम स्लो घेतो कारण की तुम्हाला बाकीचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. बघा, सॉल्व द लिनियर कॉन्ग्रुएंस 25x इज कॉन्ग्रुएंट टू 15 मॉड्युलो 29. हे झालं तुमच्याकडं सोल्युशन. आता हे इक्वेशन सोल्युशन करायचं आहे बघा. मी एकदम स्लो घेतो आज कारण की एक एक्झाम्पल समजून सांगितलं तर तुमचं बाकीचं समजून जाते. आता बघा आपल्याकडे गिवन काय आहे. गिवन 25x इज कॉन्ग्रुएंट टू 15 मॉड्युलो 9. ओके. जर मी कंपेअर केलं इथून तर तुमच्याकडे a ची व्हॅल्यू किती येते बरं 25, b ची व्हॅल्यू किती येते 15 आणि c आणि n ची व्हॅल्यू किती येते 29. हे झालं तुम्ही कंपेअर करू. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे की हे जे इक्वेशन आहे दिस इक्वेशन इज कन्वर्ट इनटू डायफॉन्टिक इक्वेशन. हे तुमच्याकडे काय आहे दिस इक्वेशन इज लिनियर कॉन्ग्रुएंस. हे इक्वेशन काय तुमच्याकडे लिनियर कॉन्ग्रुएंस आणि कंपेअर केल्यावर दिस. आता मी काय करणार की 25x इज कॉन्ग्रुएंट टू 15 मॉड्युलो 29 इज अ कन्वर्टेड इनटू कशामध्ये कन्वर्ट करणार मी डायफॉन्टिक इक्वेशन. तर सांगा कसं डायफॉन्टिक इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं. तर सांगा किती बाय डेफिनेशन जर गेलो तर काय बरं n डिव्हिजिबल बाय दोघांचा डिफरन्स म्हणजे काय 29 डिव्हिजिबल बाय 25x मायनस 50. ओके. परत जर मी याला सॉल्व केलं तर काय ना 25x मायनस 15 इक्वल टू 29y. बघा 25x मायनस 15 इक्वल टू 29 बाय डेफिनेशन बाय डिव्हिजिबिलिटीची. आता मी जो इथं k घेणार आहे तर k च्या जागी काय घेतला मी y. याच्या पुढे लिहा तुम्ही फॉर सम इंटिजर y. ओके. आपल्याला डायफॉन्टिक इक्वेशन बनवायची. आता बघा मी याच्या पुढे काय लिहितो दिसत असेल मे बी हा दिसतो. तर याच्या पुढे काय करावं लागेल मला की 25x मायनस आता 29 इकडे मायनस प्लस आहे त्याला काय मायनस 25 मायनस 9 29y इक्वल टू 15. आता हे जे आहे तुमच्याकडं हे झालं तुमच्याकडे डायफॉन्टिक इक्वेशन. आता डायफॉन्टिक इक्वेशन झालं याला ऑर मध्ये कसं लिहिता येईल ऑर मध्ये 25x. आता इथं मायनस आहे ना हा प्लस करतो मी आणि मायनस 29 इंटू y इक्वल टू किती 50. हे दोन्ही इक्वेशन काय झालं तुमच्याकडं ही स्टँडर्ड फॉर्म मध्ये b ची व्हॅल्यू मायनस 29 आणि इथं a ची व्हॅल्यू किती 25. तुम्हाला माहिती आहे a आणि b चे काही व्हॅल्यू मायनस प्लस येऊ शकतात. मायनस प्लस जरी आलं तरी आपल्याला काय की हा जो आहे तो जीसीडी घेताना प्लसच घ्यायचा आहे कारण की मायनसचा जीसीडी कधी निघत नाही. आता तुमच्याकडे हे डायफॉन्टिक इक्वेशन आलं. तुम्ही ते डायफॉन्टिक इक्वेशन कसं सॉल्व करतो हे एक्झाम्पल पाहिलं असेल. नसेल पाहिलं तर एकदा बघून घ्या युट्यूबला आहे. आता बघा की इथपर्यंत चालू आपण यानंतर काय करायचं आपल्याला की इक्विल अल्गोरिथम नुसार आपल्याला काय करायचं आहे याचा जीसीडी काढायचा आहे. ठीक आहे. मग जीसीडी काढल्यानंतर याचं सोल्युशन कसं काढतो आपण टू फाइंड सोल्युशन ऑफ डायफॉन्टिक इक्वेशन. फर्स्ट फाइंड जीसीडी यूजिंग इक्विल अल्गोरिथम. मी शॉर्ट फॉर्म मध्ये देतो इक्विल अल्गोरिथम. आता बघा जीसीडी कसं करतो आपण की त्याच्यामध्ये कसं करतो तो की तुमच्याकडे ax plus by इक्वल टू c होता. तर a आणि b चा जीसीडी काढत होतो आपण फर्स्ट. ओके. म्हणजे x चा कोएफिशियंट आणि y चा कोएफिशियंट. पण x आणि y चा कोएफिशियंट काढताना a आणि b चा जीसीडी काढताना फर्स्ट आपण कसं काढणार की इक्विल अल्गोरिथम नुसार जो मोठा असेल तो फर्स्ट घेणार. बघा इथं की तुमच्याकडे इक्वेशन काय झालंय की 25x प्लस मायनस 29y y इक्वल टू 50. तर मला सांगा की 29y
आता मायनस तर जीसीडी निघत नाही, मग 29 आणि 25 मध्ये मोठा कोण आहे 29. मग 29 प्लस केला इक्वल टू इथं 25. आता बघा 25 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे 29 च्या जवळपास येईल 1 ने. मी याला 1 ने मल्टिप्लाय करतो आणि प्लस किती रिमाइंडर राहतो आपला लास्ट ला जो तो रिमाइंडर असतो 4. परत सिमिलरली 25 इकडे येईल, परत हा 4 इकडे येईल. मी 4 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे 25 च्या जवळपास आहे 6 ने प्लस रिमाइंडर किती राहतो. परत तुमचा काय बरं हा 4 बघा इथं हा रिमाइंडर कुठं आला इथं आला, हा इथं 25 इथं आला, नंतर 4 इकडे आला. आता सेम काय येणार हा 4 इकडे येईल, हा रिमाइंडर इकडे येईल. मग मी 1 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे 4 येईल, 4 ने मल्टिप्लाय करतो रिमाइंडर किती आला 0. आता इथून काय तर आपल्याला जीसीडी कसा समजेल बरं, लास्ट नॉन झिरो रिमाइंडर, लास्ट नॉन झिरो रिमाइंडर किती आहे, लास्ट नॉन झिरो रिमाइंडर इज 1. मग जीसीडी ऑफ किती 25 and 29 याचा मग जीसीडी ऑफ ए अँड एन इक्वल टू किती आहे 1. आता याला सोल्युशन आहे की नाही चेक करणार, कसं करणार बरं की जर याला सोल्युशन असेल तर काय डिवाइड करायचं की 1 इज डिव्हिजिबल बाय 15. बघा हा 1 जो आहे तो डिव्हिजिबल कोणाला आहे तुमच्या या इक्वेशन मध्ये कोण आहे सी 15 15. तर या दोघांचा जर जीसीडी त्या या 15 ला डिवाइड झाला तर तुम्ही काय म्हणणार सोल्युशन. तर सोल्युशन काय इथून कसं लिहिणार द गिवन इक्वेशन हॅज अ सोल्युशन आणि लिहायचं काय द गिवन कॉन्ग्रुएंस हॅज वन इनकॉन्ग्रुएंस. द गिवन कॉन्ग्रुएंस has one congruent solution. ह्या इक्वेशनला तुमच्याकडे किती एक जेवढा जीसीडी येईल बघा तेवढे तुमचे सोल्युशन असतात. जे आपण अदर सोल्युशन मध्ये म्हणतो ना की इन्फिनाइट सोल्युशन येतं डायफॉन्टिक इक्वेशन मध्ये, इथं तसं नाही. इथं काय की तुमचे जेवढे जीसीडी येईल तेवढेच काय केलं सोल्युशन येईल त्या इक्वेशनला. आता सपोज एखाद्या इक्वेशनचा 5 जीसीडी आला तर त्या इक्वेशनला किती सोल्युशन असतील 5. तुम्हाला विचारलं जाईल की एमसीक्यू मध्ये 100% विचारणार की काय की ax plus by ax is common to b मॉड्यूलो n ला किती सोल्युशन असतो, हाऊ मेनी सोल्युशन ऑप्शन मध्ये असेल. मग तुम्ही काय करणार की जीसीडी ऑफ an जेवढा असेल a आणि n चा जीसीडी जेवढा असेल तेवढाच सोल्युशन असतो ह्या इक्वेशनला. ठीक आहे. आता इथपर्यंत आलो. आता आपल्याला काय करायचं आहे डायफॉन्टिक इक्वेशन मध्ये आपण काय करतो फर्स्ट जीसीडी काढून घेतो आणि जीसीडी काढल्यानंतर त्याची उलटी प्रोसेस करतो. जीसीडी आता लास्ट नॉन झिरो फर्स्ट सिमिलर आता कुठून घ्यायचं आपल्याला त्या टर्म पासून, मग इथून घेतो वी हॅव 1 इक्वल टू सांगा 1 इक्वल टू किती हे इकडे 25 मायनस 4 into 6. काय केलं 1 ची व्हॅल्यू करायची लास्ट नॉन झिरो एका साइडला बाकीचं. आता इथून परत काय भेटलं आपल्याला 4 ची व्हॅल्यू भेटून जाईल म्हणजे रिमाइंडरची व्हॅल्यू पुट करत जायचं आपल्याला. आता 4 ची व्हॅल्यू कशी येईल बघा 1 इक्वल टू 25. आता ह्या 25 ला काय म्हणजे 1 into 25 असतो मायनस 4 ची व्हॅल्यू किती 6 मी बाहेर काढतो. 4 ची व्हॅल्यू सांगा किती ना 29 मायनस 1 into 25. बघा काय केलं 4 ची व्हॅल्यू 29 मायनस 25 into 1 पण घ्यायचं आहे म्हणजे त्या संख्येला कोणत्या काहीच मल्टिप्लाय नसेल तर 1 मल्टिप्लाय करायचं का कारण आपण नंतर ऍडिशन करायचं असते. आता 1 into किती 1 into 25. आता इथं मायनस 6 into 29. आता हे मायनस इंटू मायनस 7 प्लस 1 into आता 6 नी मल्टिप्लाय करावं लागणार आपल्याला ब्रॅकेटला. आता काय बरं 6 मायनस इंटू मायनस प्लस आणि 6 into 1 6 into 25. कॅल्क्युलेशन नाही करायचं ऍज इट इज तसंच मल्टिप्लिकेशन मध्ये ठेवायचं. आता काय करावं लागणार आपल्याला की
25 चा कोएफिशियंट 1 आहे इथं आणि इथं 25 चा कोएफिशियंट म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये 6 आहे, पण दोघात काय आहे ऍडिशनचं साइन आहे. मग मी काय करतो इथं 1 इक्वल टू 1 आणि ह्या 6 प्लस आहे, तर 1 प्लस 6 7 इंटू 25 मायनस इथं किती आहे ना 29 इंटू 6. आलं का आपलं कम्पेअर अजून आलं नाही. आपलं काय पाहिजे इक्वल टू या साईडला किती पाहिजे 15. आता हे इक्वेशन आणायचं आपल्याला 25x आलाय 29y, पण इकडे 15 नाही आला. मग काय करा दोन्ही साईडने मल्टिप्लाय करा 15 ने मल्टिप्लाय. बघा इथं तुमचा इथं जीसीडी येऊन जाईल. जीसीडी जो आलेला आहे तो त्याला काय करा इकडं जो असेल इथं इक्वलच्या ती व्हॅल्यू आणायची. मग कितीने मल्टिप्लाय करू मी म्हणजे हे इथे सपोज इथं 5 असता तर मी कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे तुमचा 15 येईल 3 नाही. म्हणजे तुम्हाला काय करायचं की इक्वलच्या नंतरची जी व्हॅल्यू आहे ती आणायची आहे. त्यासाठी आपण काय करतोय की हे मल्टिप्लाय करतोय. आता मल्टिप्लाय काय करा बोथ साइड 15 मल्टिप्लाइंग 15 ऑन बोथ साइड. इथं सॉरी 15 ऑन बोथ साइड. मग 15 ने काय केलं तुम्ही मल्टिप्लाय केलं बोथ साइड. तर करा इथं 15 ने मल्टिप्लाय केलं 15 इथं पण 7 आणि 15 चा मल्टिप्लिकेशन किती आहे किती येईल 6 टाइम 105 105 इंटू 25 मायनस किती इथं परत 6 ने 15 ला मल्टिप्लाय केलं तर 29 इंटू 90. ओके हा झाला तुमचा. आता हे इक्वेशन जर कंपेअर केलं कशाशी ह्या इक्वेशनशी कंपेअर केलं तर तुमच्याकडे x ची व्हॅल्यू किती येते बघा. x नॉट ची व्हॅल्यू 105 अँड y नॉट ची व्हॅल्यू किती येते 90. कंपेअर करा. बघा इथं 15 ला 15 आलेला आहे. 25 चा कोएफिशियंट काय असेल तुमचा x, पण आपण सोल्युशन घेताना काय म्हणतो त्याला x नॉट. मग x नॉट काय तुमच्याकडे x नॉट 105 आणि y नॉट किती येईल परत बघा. y नॉट जो आहे तो काय तुमच्याकडे -29 चा कोएफिशियंट आहे y, तर मग तुमचा y नॉट किती आला 90. आता x नॉट आणि y नॉट आले आपल्याकडे, तर आपल्याला y नॉट ची काहीच गरज नाहीये. मग y नॉट आपल्याला घ्यायचं नाही. पण आपल्याला सोल्युशन जो आहे तुमचा सोल्युशन काय असतो बघा. सोल्युशन काय असतो मी इथं लिहितो बघा. हे तुम्ही रब करून घ्या का. चला इथं लिहून देतो खाली दिसत असेल बघा. ऑदर सोल्युशन काय येतो ऑदर सोल्युशन काय तुमच्याकडे x इज इक्वल टू x नॉट प्लस किती n अपॉन d इंटू t. x नॉट इक्वल टू x नॉट ची व्हॅल्यू किती आली 105 प्लस n ची व्हॅल्यू किती आहे 29. d ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे d ची व्हॅल्यू आता 1 आलेली आहे इंटू t. हे झालं तुमच्याकडे अनदर सोल्युशन. काय झालं अनदर सोल्युशन. आता आपल्याकडे एकच सोल्युशन आहे म्हणून तुम्ही काय करायचं की मी t इक्वल टू जर 0 पुट केला t इक्वल टू काय करतो मी 0 पुट करतो. t इक्वल टू 0 पुट केलं तर किती x इज इक्वल टू 105. मग x इज इक्वल टू 105 त्याला लास्टला कसं लिहिणार तुम्ही बघा. t इक्वल टू जर मी हे लिहिलं तर काय याच्या पुढं असं लिहितो मी. त्याला जागा लागणार आहे तिथं रब करतो मी थोडं. तुमच्याकडे काय आलेलं आहे x इक्वल टू 105 प्लस 29t तुमच्याकडे सोल्युशन. आता आपल्याकडे किती सोल्युशन भेटणार आहे 1 सोल्युशन भेटणार आहे. ती काढायचं आपल्याला का कारण या दोघांचा जीसीडी किती आलेला आहे 1. 2 आला असता तर 2 सोल्युशन. मग मी इथं काय करतो तुम्ही t ची व्हॅल्यू पुट करत राहा 0 1 2 3 4 असं पुट करत राहा. मग मी 0 जर पुट केली तर तुमच्याकडे सोल्युशन काय होतं इथं x इज कॉन्ग्रुएंट टू 105. बघा x ची व्हॅल्यू किती आलेली आहे 105. मग याला कॉन्ग्रुएंट मध्ये कसं येईल मॉड्युलो 29. कसं लिहायचं की x इक्वल टू 105 लिहिले पण आपण हे मॉड्युलस मध्ये लिहितोय मॉड्युलस मध्ये. मग मॉड्युलस मध्ये कसं येईल की याला कसं लिहितो तुम्ही याची व्हॅल्यू बघा. आता 105 ची दुसरी व्हॅल्यू काय असेल मॉड्युलस 29 च्या दुनियेमध्ये मी इथं काढून घेतो ब्रॅकेट मध्ये 105 इज कॉन्ग्रुएंट टू. याला काय करा 29 ने भाग द्या
29 भाग दिला तर किती येईल? सपोज मी 29 ने किती तीन वेळेस भाग देतो तर किती येईल? 87 येईल शक्यतो. 87 105 मधून 87 गेला, किती राहिला तुमच्याकडं? 87 गेल्यावर 18 इज मॉड्युलो 29. म्हणजे तुमच्याकडं जे सोल्युशन आलं ते x इज कॉमन टू या 105 चा दुसरा मीनिंग काय झाला? 18 मॉड्युलो 29. हे तुमचं फायनल सोल्युशन झालं. ठीक आहे. हे 29 च्या खाली व्हॅल्यू असती तर काही गरज नव्हती आपल्याला. म्हणजे तुम्ही बघा हे पण तुमचं सोल्युशन आहे, हे पण सोल्युशन. का? कारण 105 चा दुसरा मीनिंग काय आहे की 18 आहे. म्हणजे मॉड्युलसच्या दुनियामध्ये मॉड्युलस 29 च्या दुनियामध्ये 108 ची व्हॅल्यूज किती आहे? 18. 105 ची दुसरी व्हॅल्यू काय आहे? 18. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही बघा. अजून पण सांगतो मी, हे जर समजलं नसेल तर मी हे सांगतो 42 is common to modulo 7 modulo 5. बघा मॉड्युलसच्या दुनियामध्ये 42 ची व्हॅल्यू दुसरी काय बघा 2 आहे. कारण मी 5 ने डिवाइड केलं तर किती येतो? 42 ला तर 2 येईल रिमाइंडर. ज्यावेळेस 5 ने मी 42 ला डिवाइड करेल त्यावेळेस रिमाइंडर किती येतो? 2. म्हणजे 42 ची व्हॅल्यू दुसरी काय आहे? 2 मॉड्युलो. आणि तुम्हाला जर वाटलं की ह्या 2 ची व्हॅल्यू सपोज मॉड्युलस 5 च्या दुनियामध्ये 2 ची व्हॅल्यू काय असू शकते? 5 ऍड करायचा 7 इज कॉमन टू 2 मॉड्युलो 1. म्हणजे मी जर ह्या 2 चं दुसरं मॉड्युलस 5 च्या दुनियामध्ये 2 ला आपण काय म्हणू शकतो? 7. म्हणजेच काय की मॉड्युलसच्या दुनियामध्ये असं काही नाही की डिफरन्स एका व्हॅल्यूचे तुम्ही इन्फिनाइट व्हॅल्यू सेम असू शकतात. ठीक आहे. हे तुम्हाला समज. मला वाटतं अजून काही समज असेल तर अजून एक एक्झाम्पल घेतो. आता तुमच्या मर्जीने घेतो की सपोज एक विद्यार्थी सांगतो मला काय की असं घ्या सर 95 इज कॉमन टू 95 ची काय व्हॅल्यू असेल? सेम जे की मॉड्युलो 15 काय असू शकते बरं? 5. का? कारण की मी जर 15 ने जर 95 ला डिवाइड केलं तर रिमाइंडर किती राहतो? 5. म्हणजेच काय की 95 मॉड्युलस 15 च्या दुनियामध्ये 95 आणि 5 हे दोन काय तुमचे सेमच आहे. परत अजून एक दुसरा मीनिंग काय आहे याचा? 95 सोबत मी काय घेतो अजून काय पाहिजे मला? 95 झालंय कॉमन टू. पण मी काय करतो 15 म्हणजेच काय 65 घेतो. 65 या 15 ने जर मी ह्या 65 ला जर हे केलं भाग दिला तर रिमाइंडर किती राहतो माझा? 5. म्हणजेच काय परत हे डिव्हिजिबल आहे. म्हणजे काय तुमचं याची पण व्हॅल्यू किती आहे तुमची? सेम. का? कारण मी 15 आणि 5 चा जर डिफरन्स घेतला तर ते 60 येतो आणि 60 डिव्हिजिबल. म्हणजे बघा 65 95 आणि 5 हे मॉड्युलस 15 च्या दुनियामध्ये इक्वल आहे. अजून मी तुम्हाला परत सांगतो 35 घ्या. बघा 35 पण 65 95 5 हे एकच आहे मिनिंग मॉड्युलस 15 च्या दुनियेत. कसं? बघा याला जर मी डिव्हिजिबल केलं किंवा ह्या 35 आणि 5 चा डिफरन्स घेतला तर 30 येतो आणि 15 ने याला डिफरन्स आहे. परत हे दोन घेतलं मी 35 इज कॉमन टू 65 मॉड्युलो 15. बघा दोन्ही इक्वल कसं असेल? त्या दोघांचा डिफरन्स घ्या. 35 मायनस 65 किती येतो? 30 आणि 30 15 ने डिवाइड झालं. म्हणजेच काय झालं याची सेम व्हॅल्यू. म्हणजे तुम्ही मॉड्युलस 15 च्या दुनियामध्ये तुम्हाला इन्फिनाइट व्हॅल्यू इक्वल भेटते. अजून एक कोणती भेटेल बरं? 15 म्हणजे 20. अजून एक 20 भेटेल. 20 पण घ्या. 20 35 65 95 5 असं इन जनरल मध्ये हे कधीच शक्य होणार नाही. असं जर तुम्ही करत राहिला तर तुम्हाला लोक मारतील. पण इन कॉमर्सच्या दुनियामध्ये असं शक्य आहे. ठीक आहे. हे झालं तुमचं एक्झाम्पल. आता अजून एक दुसरं एक्झाम्पल घेऊया. मी हिंट सांगतो फास्टली तुम्हाला. आता मी काय ते एक्झाम्पल घेत बसत नाहीये. फक्त मी तुम्हाला काय करतो हिंट सांगतो. दुसरा एक्झाम्पल घेतो आणि तुम्हाला बाकीचे जे आहे ते एक्झरसाइजला सॉल्व्ह करायला देतो. आता बघा दुसरा एक्झाम्पल आहे 6x इज कॉमन टू 15
मॉड्युलो 20y. बघा काय एक्झाम्पल तुमच्याकडं. आता मी जे आहे हे रफ करतो, जीसीडी आपला इथं आला पाहिजे, इथं करतो आणि बाकी बघा. चला सॉल्व करूया. गिवन काय तुमच्याकडे, गिवन 6x इज कॉमन टू 15 मॉड्युलो 21. ठीक आहे. आता इथून जर कंपेअर केलं तर a ची व्हॅल्यू 6 आहे, b ची व्हॅल्यू 15 आहे आणि c ची व्हॅल्यू सॉरी आता हा n असतो n इक्वल टू किती 21. ठीक आहे. कंपेअर करून आलेला आहे. आता काय करायचं आपल्याला की हे जे कंपेअर केलेलं आहे डायक्रोटिक इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर करा किती येईल 21 डिव्हिजिबल बाय. आता मी डायरेक्ट लिहितोय, तुम्ही फर्स्ट एक्झाम्पल सारखं लिहायचंय. जर तुम्हाला एमसीक्यू मध्ये आलं तर तुम्ही कसं सॉल्व्ह करणार की याला सोल्युशन किती आहे की नाही किंवा तुमचं सोल्युशन फाइंड करायचं आहे. तर फास्ट कसं सॉल्व्ह करणार. आता मी डायरेक्टली सॉल्व्ह करतो 6x - 15. ओके. याला जर डायक्रोटिक इक्वेशन मध्ये कन्वर्ट केलं काय बघा 6x मायनस हा 21 जो आहे 21y इक्वल टू 15. ओके. हा तुमचा बी काय लास्टला n इथं येऊन जाईल y साठी आणि x. हे झालं तुमच्याकडे दिस इज डायक्रोटिक इक्वेशन. आता डायक्रोटिक इक्वेशन साठी आपल्याला जीसीडी करावा लागतो. आता मी डायरेक्टली जीसीडी काढतो. बघा इथं हे झालं तुमच्याकडे हे इक्वेशन. आता जीसीडी करायचं आहे तुमच्याकडे इक्वल अल्गोरिथमनुसार. तर ह्या दोन 6 आणि 21 मध्ये मोठा कोण आहे 6 आणि 21 मध्ये 21 मोठा आहे. 21 इक्वल टू 6 इंटू चला मल्टिप्लाय करा. 6 ने काय मल्टिप्लाय करू म्हणजे 21 पर्यंत जाईल मी. 3 ने मल्टिप्लाय करा रिमाइंडर किती आला 3. परत 6 इकडे आला हा 3 रिमाइंडर इकडे आला. 3 ला काय मल्टिप्लाय करू म्हणजे 6 येऊन जाईल. 3 ने 2 ने मल्टिप्लाय करा रिमाइंडर 0 म्हणजे डायरेक्टली इथून काय आलं तुमच्याकडे लास्ट नॉन झिरो रिमाइंडर किती आला 3. मग याचा जीसीडी किती आला 3. मग लास्ट नॉन झिरो रिमाइंडर इज 3. देन जीसीडी ऑफ कुणाचा 6 and 21 चा जीसीडी किती आला तुमच्याकडे 3. ओके. इथपर्यंत समजलं असेल. मग 3 जर आला असेल तर 3 डिव्हिजिबल बाय 21 आहे का बघूया. सॉरी 15 आहे का. यस आहे कारण 15 ला 3 ने भाग जातो. यस. मग तुमचं गिवन फॉर्म्युला ह्याचं किती सोल्युशन पाहिजे तुमच्याकडे इथं 3. आणि तुम्हाला एमसीक्यू मध्ये काय काय विचारलं जाईल की ह्या इक्वेशनला किती सोल्युशन आहे. हाऊ मेनी सोल्युशन ऑफ दिस लिनियर फॉर्म्युला इक्वेशन. तो तुम्ही किती सांगणार की याचा जीसीडी किती आलाय 3. तर तुम्हाला ऑप्शन मध्ये येईल 3 4 5 6. तर तुम्ही कोणता ऑप्शन करणार 3. बघा जर सपोज एमसीक्यू एक्झाम्पल मल्टिपल चॉईस एक्झाम झाली तर तुम्हाला असे क्वेश्चन विचारले जाईल. अजून काय विचारलं जाईल याला सोल्युशन आहे की नाही. लिनियर इक्वेशनला सोल्युशन आहे की नाही. सोल्युशन आहे की नाही कसं चेक करणार की जर 3 आणि 15 जर नॉट डिव्हिजिबल असेल तर तिथून इट हॅज अ नो सोल्युशन ऑफ लिनियर फॉर्म्युला इक्वेशन. मग तुम्ही इथून सांगू शकता की ह्या इक्वेशनला सोल्युशन नाही. इथं सोल्युशन आहे का सांगितलं आपण तर हे 3 जो आहे 15 ला डिव्हिजिबल आहे. अजून दुसरा क्वेश्चन काय हाऊ मेनी सोल्युशन. हाऊ किती सोल्युशन त्यांचा जीसीडी जेवढा येईल तेवढा सोल्युशन. पण कधी सोल्युशन पण हा डिव्हिजिबल असेल तर सोल्युशन अदरवाइज नो सोल्युशन. हे झालं सोल्युशन. 3 सोल्युशन आले. आता आपल्याला डायरेक्टली आपल्याला काय सोल्युशन काढायचे तर सोल्युशन कसं काढतो आपण त्याचे उलटे प्रेस करा. 3 इक्वल लास्ट नॉन झिरो मध्ये 3 उलटल्या 21. आता 21 मध्ये किती 1 इंटू 21 मायनस 6 इंटू 3. पण आपल्याला जो आहे 21 आलाय 6 आलाय पण 6x आहे काय तुमच्याकडे 6x आहे म्हणून आपल्याला काय करायचं जो x चा 6 चा कोएफिशिएंट असेल तो x असेल. पण इक्वल टू किती आहे 15. पण आपल्याला इथे इक्वल टू काय 15 करावं लागतं. तर मल्टिप्लाय काय करा बोथ साइड मल्टिप्लाइंग 5 ऑन बोथ साइड करा. काय इथं किती ना 6 3 15 इक्वल टू 5 मल्टिप्लाय करेल 5 into 21 माइनस परत किती इथं 6 into सॉरी 6 into हे पण किती झाला 5 3 15. आता त्याला कंपेअर करूया 15 इक्वल टू हा मी समोर घेतोय 6 into मायनस 15. बघा काय केलं मी आपल्याला हा 6 प्लस पाहिजे x मायनस असू शकतो आणि इकडे मायनस. आता परत काय तर हा आपल्याला काय येतं -20 आहे पण हे दोन्ही पण प्लस आले त्याला पण मायनस करावं लागेल. मी मायनस कॉमन काढतो आणि
21 इंटू 5 करतो का -5 का केलं मी कारण की आपल्याला कंपेअर करायचं आहे इक्वेशनशी आपल्याला काय -21 आणायचं आहे काय आणायचं आहे -21 आणायचं आहे आणि इथं +6 आणायचं आहे मग मला तसंच कंपेअर करावं लागलं आता इथं -6 आला होता तर त्याला प्लस करायचं आहे मग काय केलं मी हा -15 मल्टिप्लाय मध्ये जर मल्टिप्लाय केला तर हा 6 प्लस होऊन जाईल मग x व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे -15 आणि इथं तुमच्याकडे -21 पाहिजे पण इथं प्लस आहे तर मायनस करण्यासाठी मायनस इंटू मायनस करा प्लस होऊन जाईल बघा मायनस इंटू हा मायनस प्लस होऊन जाईल आणि हा मायनस आणि हा प्लस मायनस होऊन जाईल म्हणजे तुमच्याकडे हे झालं आता याच्यानंतर बघा की आपल्याला काय करायचं आता हे सोल्युशन काढायचं याचं तर सोल्युशन कसं काढणार याचं बघा x0 आणि y0 ची व्हॅल्यू भेटतील तुम्ही कंपेअर करा कंपेअर केल्यानंतर काय x0 इक्वल टू किती -15 आणि y0 इक्वल टू किती -5 ओके आता हे झालं तुमच्याकडे x0 आणि एक सोल्युशन -15 आणि y0 इक्वल टू आता याचे सोल्युशन काढायचे आपल्याला तर सोल्युशन काढण्यासाठी आपल्याकडे काय आता मी रब करतो हे इक्वेशन कंपेअर करा बघा तुम्हाला वाटलं कसं आलं तर मी हे कंपेअर केलं तर बघा सॉरी हे कंपेअर केलं 15 ला 15 आलाय ओके x6 चा जो कोएफिशियंट असेल तो x असेल मग 6 चा कोएफिशियंट कोण आहे -15 परत -21 चा कोएफिशियंट कोण आहे इथं प्लीज पण आपल्याला y0 चं काहीच गरज नाही आपल्याला फक्त काय पाहिजे x0 चला इथं मी आता काय करतो अनदर सोल्युशन काढतो अनदर सोल्युशन तर फर्स्ट आपल्याला अनदर सोल्युशन साठी काय x h0 n/d * t चला x पुट करा x0 किती आपल्याकडे आलाय -15 n किती आहे तुमच्याकडे n किती आहे 21/d किती आला आहे 3 * t तर x काय ना -15 21 ने 3 ला डिवाइड केलं तर किती येतो 7t हा झाला तुमच्याकडे हे सोल्युशन झालं पण आपल्याला 3 सोल्युशन काढायचं आहे 3 सोल्युशन साठी काय करावं लागतं की एक व्हॅल्यू पुट करावं लागते आता आपण काय करूया की t ची व्हॅल्यू फर्स्ट बघा t ची व्हॅल्यू 0 पुट करूया t ची व्हॅल्यू 0 पुट करून काय करा x -15 ओके आणि मॉड्युलो किती मॉड्युलो 21 लगेच काय करायचं की ज्यावेळेस मी हे पुट करेल त्यावेळेस x किती आला -15 आणि मॉड्युलो 21 मग याचा दुसरा मिनिंग काय होतो हा मायनस जर आला त्याच्यामध्ये मी काय ऍड करू म्हणजे तुमचा किती येईल 21 येईल किती ऍड करू मी याचा दुसरा मिनिंग होईल असं जर समजत नसेल तर बघा ब्रॅकेट मध्ये सॉल्व्ह करू -15 इज इक्वल टू मॉड्युलो 21 किती म्हणजे बघा मी इथं जर मी 6 -6 घेतला तर हा इकडे प्लस होईल म्हणजे आपल्याला इथं काय घ्यायचं आहे इथला जो आहे इथं प्लस घ्यावा लागेल मग किती ऍड करू म्हणजे 21 येईल 6 बघा मी इथं प्लस वर मायनस कसं ठरवायचं की सपोज इथं जर मी मायनस घेतला असता तर मायनस इकडे प्लस झाला असता -15 आणि +6 किती सर लेक्चर चालू हा इथं किती सपोज मायनस घेतला असता -6 तर इकडे येऊन काय झाला असता हा -6 आणि +6 तर किती आला असता हा 9 -9 पण -9 21 ला डिवाइड करत नाही त्यासाठी इकडे जर मायनस असेल तर इथं प्लस घ्या मग हा 6 जो आहे इकडे मायनस होईल -15 आणि -6 किती -21 -21 याला डिव्हिजिबल आहे म्हणून बघा इथं की आपण -6 च्या जागी -15 च्या जागी 6 पण लिहू शकतो तुमचा हा पण सोल्युशन आहे एक आणि मी आता -15 च्या जागी काय करतो 6 x is congruent to 6 मॉड्युलो 21 पण आपल्याकडे एक सोल्युशन भेटलेलं आहे हे घ्या किंवा एकदा हे घ्या फक्त बघा -15 is congruent to 6 मॉड्युलो हे म्हणजे याचा -15 चा दुसरा इक्वल काय 6 आता अजून एक सोल्युशन काढायचं आहे मला तर मी दुसरा सोल्युशन कसं काढेल आता मी इथं रब करतो हा पहिला सोल्युशन झाला तुमच्याकडे आता 3 सोल्युशन भेटणार आहे दुसरा काय करतो t = 1 पुट करतो काय करतो
t इक्वल टू 1. चला t इक्वल टू 1 पुट करा. काय बरं आपल्याकडे हे इक्वेशन आलेलं आहे, हे तुमचं मेन इक्वेशन आहे. इथं t इक्वल टू 1 पुट करा. तर t इक्वल टू पुट करा. मी इथं काय करतो, t इक्वल टू 0 1 आणि 2 पुट करणार. तर पुट करा काय ना, t इक्वल टू 1 पुट केल्यावर x इक्वल टू -15 प्लस किती 70 म्हणजे किती 7 into 1. तर किती आला हा x इक्वल टू -15 प्लस 7. तर किती x इक्वल टू -15 प्लस 7 किती 8. आता हे ऑलरेडी आलं प्लस म्हणून इथं काही गरज झाली नाही. मॉड्युलो किती 21. ओके, हे झालं एक सोल्युशन आहे. सॉरी इथं -15 प्लस 8 मायनस. आता परत आपल्याला हे मायनस कन्वर्ट करावं लागेल. तर याला ब्रॅकेट मध्ये -8 काय ऍड करू म्हणजे मॉड्युलो 21 येईल. आता हा मायनस आहे म्हणजे इथं प्लस ऍड करावं लागेल. म्हणजे काय ऍड करू 13. बघा 13 ऍड केलं तर किती तुमच्याकडे 21. तर हे झालं तुमच्याकडे -8 ची व्हॅल्यू किती आहे 13. तर x इज इक्वल टू कॉमन टू 13 30 मॉड्युलो 21. सिमिलरली आता t इक्वल टू काय पुट करा, t इक्वल टू 3 पुट करा. तर काय तुम्ही डायरेक्ट केला तर तुम्ही फाकली कारण चार्जिंग संपलेली आहे. -15 प्लस 7 into 3 किती ना, सॉरी t इक्वल टू 2 पुट करायचं. 7 into 2 किती 7 into 2 40. डायरेक्ट करतो आता मी याच्यामध्ये ह्या इक्वेशन मध्ये पुट केलं t इक्वल टू 2. तर 7 2 14 आणि -15 किती इथं -1. x इज इक्वल टू -1 मॉड्युलो परत किती 21. पण आपल्याला मायनस नको आहे म्हणजे असं तरी काय अडचण नाही. पण त्याचा दुसरा मीनिंग काय तो आधी -1 ची व्हॅल्यू करूया. -1 इज कॉमन टू मॉड्युलो 21. म्हणजे काय ऍड करू म्हणजे मी इथं आता इथं मायनस आलं म्हणजे प्लस ऍड करावं लागेल. 21 करायचं आहे. किती ऍड करूया 20. म्हणजे तुमच्याकडे -1 ची दुसरी व्हॅल्यू किती आहे 20 इज कॉमन टू सॉरी x इज कॉमन टू 20 मॉड्युलो 21. मग बघा हे हा फर्स्ट सोल्युशन झाला तुमचा. x इज कॉमन टू 6 मॉड्युलो 21. x इज कॉमन टू 30 मॉड्युलो 21. आणि तिसरा सोल्युशन काय तुमच्याकडे x इज कॉमन टू 20